धाराशिव नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल काकडे माझ्यासोबत आहेत. येणाऱ्या मागील 2 तारखेला जे मतदान झालं त्यात भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सोनेहाताई राहुल काकडे या प्रचंड मताधिक्याने विजय झाले आहेत आणि सोबतच 22 नगरसेवक असं पूर्ण मेजॉरिटी आलेली आहे भाजपाची. त्याबद्दल मी धाराशिव शहरातील जनतेचा आम्ही ऋणी आहेत आणि हे ऋण आम्ही कामाच्या धाराशिव शहरातील जनतेला जो त्रास आहे, रोड असतील, पाणी असेल, नाल्या असतील, जो त्यांचा संघर्ष आहे मागल्या 8, 10, 9 वर्षातला, तो संपवू आणि जास्तीत जास्त शहराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करू. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आपण तिथं ऑन कॅमेरा आहे सगळं. आमच्याकडून सुरुवात काही झालेली नाही आहे. सगळं जे काही झालं आहे ते उभा टाकून झालं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या स्टेजवर होते त्या स्टेजवर सन्माननीय मल्हारदादा होते आणि वरिष्ठ नेता आमचा कुणीही नव्हता, परंतु समोरील स्टेजवर स्वतः खासदार आमदार होते आणि त्यांच्या देखत त्यांचे कार्यकर्ते कोणत्या पद्धतीने नाचत होते, काय हातभारे करत होते हे सर्व जगानं पाहिले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ते रंगवून सांगायला लागलेत त्यांना सध्या आमच्यावर टीका करण्यासाठी काही नाही. कारण आमचे नेते राणादादा विकासावर बोलतात, आमचे दादा निधी आणतात आणि काम करतात आणि विरोधक फक्त बोलबच्चन आहेत, भाषणगिरी करतात, त्या पलीकडे त्यांचं काम नाही. त्याच्यामुळे असं काहीतरी काढायचं आणि विरोधात टीका करत फिरायचं. लोकशाही मराठी धाराशिव.